आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWSचा लाभ घेता येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकासाठी केंद्र शासनाने 10% आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी देखील संबंधित आरक्षणाचा लाभ घेत असल्याचे दिसून येत होते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संबंधित EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात CET सेलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. CET सेलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. जे विद्यार्थी आधीच अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, इतर मागासवर्ग म्हणजे OBC किंवा इतर आरक्षित प्रवर्गामध्ये जसे की महाराष्ट्रात SEBC सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग येतात, त्यांना EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. याचाच अर्थ असा की EWS आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील म्हणजेच जनरल कॅटेगरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्याचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्या कुटुंबाची विशिष्ट मालमत्ता मर्यादा ओलांडत नाही. जे विद्यार्थी आधीच इतर आरक्षणाचा लाभ घेत आहेत म्हणजे ST, OBC, SC, ST, OBC, SEBC त्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, कारण EWS आरक्षण हे त्या प्रवर्गासाठी नाही. थोडक्यात आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWSचा लाभ घेता येणार नाही. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीच त्यांच्या प्रवर्गाअंतर्गत शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळत असल्यामुळे त्यांना EWS आरक्षणाअंतर्गत वेगळे आरक्षण मिळत नाही. EWS आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील म्हणजेच जनरल कॅटेगरीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे, जे इतर कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी OBC प्रवर्गात मोडत असेल तर त्याला OBC आरक्षण मिळेल, EWS आरक्षण मिळणार नाही. जर एखादी विद्यार्थिनी EWS प्रवर्गात मोडत असेल आणि कॅप म्हणजेच सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमधून प्रवेश घेत असेल तर तिला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ केले जाईल. अलीकडच्या काळात मित्रांनो महाराष्ट्रात EWS आरक्षणाबाबत काही बदल आणि अपडेट्स आलेले आहेत. अशा प्रकारच्या नवीन बदल आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी नेहमी संपर्कात राहा.